स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। तर आज आपण करू मिक्स पुलाव। यासाठी मी 1 वाटी तांदूळ धुवून घेतलेले आहे। त्यासाठी भाज्या घेतलेल्या आहे, बटाटा, मेथी, गाजर, टोमॅटो, कोबी आणि मिरची, नंतर हिरवे मटार, कोथिंबीर। चला मग रेसिपीला सुरुवात करू। पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल थोडं तापू द्यायचं। नंतर यामध्ये जिरं, मोहरी, मोहरी तळतळ झाली की त्यामध्ये तेजपान, कांदा थोडा मिक्स करून घेऊ। त्यानंतर यामध्ये टोमॅटो, गाजर, बटाटे सर्व भाज्या मिक्स करायच्या। एक वाफ येऊ द्यायची। नंतर यामध्ये हिरवा वाटाणा, बटाटे परत मिक्स करायचं। नंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची। थोडं मिक्स करून घेऊ। शेंगदाणे, त्यानंतर यामध्ये मी कांदा लसूण मसाला, हळद, धने पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ सर्व मसाले एकत्रित करून घेऊ। नंतर यामध्ये तांदूळ टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पाणी घातलेलं आहे। तांदूळ जुना असल्यामुळे याला थोडं पाणी जास्त टाकलेलं आहे मी। नंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची, परत मिक्स करून छान उकळी आलेली आहे। आता आपण याला लाल मिरचीचा तडका देऊया। यासाठी मी कढईमध्ये थोडं तेल टाकलं। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हा तडका आपण या पुलावमध्ये टाकूया। परत एकदा मिक्स करायचं। पाच ते 10 मिनिटं होऊ देऊ। बघू शकता आपला पुलाव रेडी। अगदी झटपट आणि लवकर होणारा। हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या असतात, त्यामुळे मिक्स पुलाव नक्की करून बघा।
कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.